आज आपण मिक्स भाज्यांचा बटाटा वडा करूया. जरा वेगळ्या पद्धतीने. बटाटा वडा नाव दिलेलं आहे पण बटाटा स्नॅक्स आहे, ते वेगळ्या पद्धतीचं आहे. त्यासाठी ह्या एवढ्या सगळ्या भाज्या लागणार आहेत. भाज्या म्हणजे बीट खिसून घेतलेलं आहे, गाजर, परत पनीर घेतलं आहे, कोथिंबीर, कांदा, वाटाणा, बटाटा, आलं लसणाची पेस्ट आणि तिखट मीठ, हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता मी भाजी करून घेते. त्याची भाजी करून घेणार आहे. हे सगळं मिक्स करून मी भाजी करून घेते. भाज्या मिक्स केलेल्या आहेत, त्यात तिखट आणि आता मीठ घातलेलं आहे, थोडंसं धनेजिऱ्याची पावडर किंवा गरम मसाला तुमचा जो असतो तो गरम मसाला टाकायचा आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून हे थोडंसं शिजवून घेते. कारण आपण आता हे बटाटे, कच्चे बटाटे खिसून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मीठ, थोडंसं मसाला घालायचा. आता हे पनीर आहे ना, हे नंतर ऐन वेळेला त्याच्यात मिक्स करून आपल्याला बॅटर तयार करायचं. कारण ह्याच्यात टाकलं ना आधीच थोडंसं पनीर वगैरे, तर थोडंसं त्याचा वास वेगळा येतो म्हणून. आता ह्याच्यात मी हे तिखट टाकलेले, थोडंसं मीठ टाकते आणि त्यात मावेल एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचं. मग 2 चमचे किंवा 3 चमचे मावतील. थोडंसंच मीठ घालायचं, आपण भाजीत त्यात घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं. आता ह्याच्यात मी कॉर्नफ्लॉवर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. आता गार झाल्यामुळे पनीर घातलेलं आहे. आता हे आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे बॅटर सारखं, ते ह्याच्यात असं पसरवायचं आधी हातामध्ये. आणि हे सारण आपलं ह्याच्यात भरून घ्यायचं आहे. हे लगेच लागतं असं नाहीये, ह्याच्यावरनं थोडासा अजून हे एक असं टाकायचं आणि संपूर्ण सगळीकडनं दाबून घ्यायचं. हे अशा पद्धतीने हे सगळं दाबून घ्यायचं सगळीकडनं आणि तळून घ्यायचं. जर एखाद्या ठिकाणी तुमचं असं उघडं राहत असेल तर थोडंसं याच्यावर हे लावायचं. हे बघा, पूर्ण पॅक झालं सगळीकडनं. तेलात सोडायचं. बटाटा स्नॅक्स तयार झालेला आहे, म्हणजे बटाटे वड्यासारखे स्नॅक्स तयार झालेले आहेत. त्यात आता आपण त्याला काय काय घ्यायचं, दही घ्यायचं, गोड, साधारण मीठ घातलेलं आहे, गोड नाही, मीठ घातलेलं दही आहे. हे थोडंसं पातळ करून ह्याच्यावर टाकून घ्यायचं. एकदम कुरकुरीत झालेलं आहे बरं का. त्याच्यानंतर आपली आंबट आहे.